कोकणातली भात लावणे वगैरे कशी असते पारंपरिक पद्धतीने चालते. मित्रांनो बघा आव्हान काढते आहे एवढी काढली इकडची ही बघा. हे सर्व काढून झालंय. एक दाड पूर्ण काढायचे. आम्ही सर्व शेतावर आलो भात लावाय. पारंपरिक नांगर आपलाही पारंपरिक नांगर आणि तिकडे नवीन जनरेशन ते बघा ट्रॅक्टर. कॅडबरी ही कोकणात कॅडबरी फुकट भेटते. तर पप्पा नांगरतात बघा. पाऊस नसल्यामुळे शिपून पाणी हे करायला पाणी शिपायला लागते बघा. आता भरून पाणी शिपतात. काढलाय मासा हे बघा कसली आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सूरज भोगल. तर मी कोकणी सूरज आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो आता आहे खाडीच्या बाजूला आहे बघा. इकडे आहे खाडी. मी आता जातोय शेतावर. तिकडे आपलं तिकडे शेत आहे पुढे. आता रेनकोट पाऊस आला की तर जाऊया तिकडे पटापट. सकाळी आले स्वराज आणि पप्पा आलेत आणि जाऊया तर पटापट वरती. इकडे खाडी आणि तिकडे काका ते फिशिंग करतात. इथे आहेत आणि आहेत आपल्या गाड्या आहेत 2. शाईन स्वराजने पप्पाने आणलेली, मी ॲक्टिव्ह आणली. आता तर तिकडे जाऊया पटापट. पाणी बघा किती भरलं आहे. पाणी बघा किती भरलं वरती बघा. इकडं हवा किती वरती भरलं आहे. इथून जायचं आहे. पूर्ण खाडीचं पाणी सर्व खाली वरणावरती ते बाहेरला चिखल आहे मित्रांनो. पाय गेला आतमध्ये आणि बघा इकडं नांगरतात. मित्रांनो बघा आव्हान काढते आहे एवढी काढली इकडची ही बघा. हाय स्वराज इकडं. सो हाय कर. स्वराला जायचं मासे पकडाय खाडीत. आधी मूड घेऊन चल खाली. का आले भरती. इथं वरती पप्पा तिकडे नाश्ता करतात. इथे तिथे बघा. इथे स्वराज आव्हान काढते. सर आव्हान काढ. आतला वल ना काढून तिकडं मशीन आहे. असे मूठ धुवायचे नंतर आणि मग काढायचे. नंतर बांधायचा मूठ. आता बांध बघू दे मूठ. आता बांध ना. तर ना बघा असं मूठ बांधायचा. स्वराजला असं मूठ बांधता येत. दाखव जरा बांधून दाखव. या हातात घे बांध. या हातात घेऊन बांध. अर्धा त्यातला निम्मा असं तरी बांधतात. मला येतं बांधायला. मग दाखव. काढ किरवा आहे मित्रांनो इथं पुढं. दिदीला पाठव ना बाबा. दिदीलाच पाठवता. मग बघ आम्ही किती जणी लावता. तू लग्न झाल्यापासून लावायला मावशीच आहे म्हणून. हे सर्व काढून झालंय. मूठ जोंधल्या खत नाही. जोंधल्या वाटतं वापरला. एक दाड पूर्ण काढायचे बघा. ती अर्धी झाली काढून. थोडी बाबा खाली नांगरतात. दाखवून जाऊन खाली. चला वर जाऊया विहिरीजवळ. मी इकडे तिकडे फिरतोय बघा. वरती गेलो पप्पा आहे तिथे. जातोय खाली. बाबा खाली नांगर तिकडे जातोय. चला जाऊया खाली.
आम्ही आज सर्व शेतावर आलो. भात लावाय, पाऊसच नाही. अशी मस्त वातावरण वाटतंय. म्हणून त्या साईडला पण नाव होतं. आणि त्या साईडला पण झालं मित्रांनो लावणी. जोरदार लावणी चालली आहे मित्रांनो. बघा हा एक चोंडा लावून झाला आहे, तो एक खालचा आणि तो एक खालचा, म्हणजे टोटल 3 चोंडे लावून झालेत. 3 चोंडे लावून पूर्ण आणि खालचं 4थं चालू आहे. यांची पण झाड बघायची मस्त आले. 3 चोंडे झालेत, आज 4थं चालू आहे. आणि समोरच आहे खाडी. मित्रांनो पाणी पूर्ण गडूलं आहे, पूर्ण पाणी गडूलं आहे. माशांना काहीतरी यायला पाहिजे. हे बघा मित्रांनो, आपलं पारंपरिक नांगर आहे बघा. आणि पाणी बघा वर चढलाय अजून मित्रांनो भरतो. हा चोंडा तो चोंडा तो पोल दिसतो, त्या पोलापर्यंत मित्रांनो पाणी येतो. हा बघा पोल आहे, त्या पोलापर्यंत पाणी चढतो वरती या खाडीचा. एवढा मित्रांनो खाडीला पाणी येतो. आता बघा हा चोंडा भरेल थोड्याला, अजून भरती नाही आली, आता थोडी भरती लागली. हा पारंपरिक नांगर, आपलाही पारंपरिक नांगर. आणि तिकडे नवीन जनरेशन ते बघा ट्रॅक्टर. मित्रांनो इथे पाय का माहिती आहे का, इथं पाईपलाईन टाकली खाली, त्यामुळे आतमध्ये पाय बैल पण घाबरतात खाली जायला. भरती आली ना इकडे की मासे वर चढतात. अजून तर नाही पाणी, पाऊस असताना अजून तो अजून वर चढला असता. इथे मी गेल्या वर्षी आलो तेव्हा पूर्ण हे भरलेलं सर्व 3 पाण्याने. एवढं पाणी येतो वरती मित्रांनो, खूप पाणी वरती येतो खाडीचा. बैल घाबरतात, इथे जातच नाही पुढं. हे बघा किती पायऱ्या जातात मग. हो स्वरातने नांगर धरलाय. स्वराज इकडे. स्वराज भाई कसं वाटलं तुला? मस्त वाटलं. ते बघा इथे लावायला घेतलंय, लावणी चालू आहे आता. मित्रांनो काम नसेल तर या कोकणात लावणी लावायला. स्वराज बघा लावतो. 2-2 पाकी लाव, 2-2 काड्या. एवढा दाडा आहे. स्वराज लावतोय. हा तो 1 नंबर स्वराज. पाऊस पण आलाय. पाऊस हे पडलो. त्यानं पाय सारतात चिखलावर नाही बघा. त्यामुळे सोडायचं आणि मग लावायला सुरुवात करायची. नंतर खारवट असल्यामुळे तर 5-5, 6-6 पाकी घ्यायची. काढ भाताचं टाळलं तर बघा सगळं येतोय. एवढ्या पण नको स्वराज. मावशी छोटा लावते. तर नाही छोटा लावतेस.
बघा पाणी पटापट भरत चालला, मग पटापट भरतोय तर पटापट लावायचं इकडं. पाऊस आला मित्रांनो, चलो रेनकोट आणायला. हे बघ खाडी पूर्ण भरले, बघा किती पाणी भरलंय वरती. अजून येईल वरती मित्रांनो, बघा वर चढतोय. तर मित्रांनो, दुकानातली कॅडबरी घेऊन खाण्यापेक्षा इथली आहे कॅडबरी. ही कोकणात कॅडबरी फुकट भेटते. इकडे या कोकणात कॅडबरी खायला, बघा पूर्ण कॅडबरी. कोणी खाल्ला नसेल तर या कॅडबरी खायला मित्रांनो. अशी एक नंबर कॅडबरी, टेन्शन नाही. बघा कशी आहे कॅडबरीच कॅडबरी. चिखल बघ कशी पडली चांगली. बघा सेम कॅडबरी वाटते, सेम कॅडबरी पूर्ण. मित्रांनो यांच्यासाठी छत्री बित्री रेनकोट कागद बी आणायला गेलो, पाऊसच गेला. पाऊसच गायब झाला. मित्रांनो चिखल बघा ते पूर्ण ढोपराभर चिखल जाते. मित्रांनो मूठ फेकायला मजा येते बघा. असा कसा लावतोस येड्यासारखा? बाबा नांगरतात. पाणी वाढतच चाललंय. पटापट लाव स्वराज म्हणून सांगतोय. वाटून मी काम नाही करत तर मी काय काम करू सांग? काय नाही झालं. मुटकून लावून देतोय वरनं, मुटकून आणून देतोय. लाव बाबा कसं लावतो बघू दे. लाव. हा एक नंबर. झाला पटापट लाव चल. एवढाच लावतास. पप्पा ना करतात बघा. पाऊस नसल्यामुळे शिपून पाणी हे लागत आहे. शिपून पाणी हे लागत आहे बघा. याचं कामच्या साईडला दिवसात नाही एकदा तरी सर यायला पाहिजे. 2-3-4 दिवस यायला पाहिजे. बघा तो पाणी शिपायला लागतंय बघा. आता भरून मध्ये पाऊस नको आता पण बघा शिपायला लागतं पाणी. बघा शिपतं जावा. त्या साईडला तर पाणीच नाही. या साईडला वरच्या तोंडात येतोय तरी खाली पाणी. त्या साईडला आहे ते बघा. मग आता मी इकडनं हे केलं आहे बघा. असं पाठ केलं झालं तिकडं पाणी आहे बघा. बघा कसं शिपायला लागतं पाणी. खाडीचं पाणी येतं आहे त्या साईडला पण वरती. ह्या साईडला नाही येते अजून. बघा शिपतात. शिपून लावला भात आहे बघा. आवाज शिपतात हे बघा. नाही तर भात लावतात पण करतात. कपडे त्याला पूर्ण चिखलाचे. कोकणात असल्यावर भात करतात ते चिखलात राहायला लागतं. बघायचं शिपतात. आणि शिकतात. कसला ऊन पडलाय मित्रांनो बघा. मजबूत ऊन पडलाय. पूर्ण ऊन कारपाय झाला उन्हातला. आधीच थोडासा काला झाला आणखी उन्हात काला. खाडीचं येईल मित्रांनो खालना तर पाणी वरती. हा बघा एवढा तर आलाय पण इकडनं वरनं जात नाही खाली. तेवढा गेलाय थोडासा पॅन द्या बघा. फाटण वरती उपले तुम्हाला मी दाखवले असेल. तेच तिकडे पाणी येते खाली.
चिपकून लागते पाणी पूर्ण ते काला पाणीवरती आता गेला तर ते बघा ऊन बघायला पडलं आहे. तर अर्धा चोंडा पूर्ण भरला, अर्धा चोंडा भरला आहे. नांगरतात चिप्पा चोंडा पूर्ण सोळाकडे तिकडे उभा आला बघा. ती पाणीवरती आलाय, अजून येईल पाणीवरती मित्रांनो. म्हणून पटापट लावून घ्यायचं आहे. हा एक चोंडा आणि तो वरचा चोंडा, ते दोन जरा पटापट लावा लागतात. बाकी कुठलं लावावं लागत नाही. पाणी कसं वर चढतंय. कसा दचके भेटतात पाण्याचे, लगेच लावून पण जरा थोडासा. परत लावायचे चल. शिपतात मला उपसतात इकडं. तिकडे पण हे ट्रॅक्टर नांगरतात, तिकडे बैल आहेत, तिकडे दोन जोडे आहेत, आपल्याकडे एकच जोडे आहे. कसला भरला बघा लगेच. अजून नाही भरला बघा, चढतोय पाणी अजून वरती. त्या साईडचे दोन भरले ते तिकडचे. हा जरा उंच आहे वाटतं, पाच जरा खाली तेव्हा पटापट भरला. आता सर्व भरला असा. इकडे मासे वरतात, मासे वर जातात. कोकणातली भात लावणे वगैरे कशी असते, पारंपरिक पद्धतीने चालते अशीच भात लावणे. पण आता मजा असते ती मी मिस नाही करायची कधी. आयुष्यात किती मोठं झालं ना तरी शेती करा, कारण की आपण जेवताना ना भात तर खाणारच. म्हणजे मी तर म्हणतो शेती करा, ते आवश्यक आहे. आताच्या भौतिक जणांनी ही शेती सोडून दिली. आम्ही इथं नाही सोडणार, आणि आम्ही शेती करतच राहणार. चला तर मित्रांनो, भात लावणी. मित्रांनो आता चाललोय मूठ आणायला. वरतून तिकडे दाढीतनं खालीकडे आणला तर मूठ. चला पाय सारतात मित्रांनो इकडं. तर बघा स्वराज गेला मूठ आणाय, आणि मावशी आहे कशी दाखवत मूठ घ्यायचे. स्वराज भाई स्वराज भाई स्वराज भाई तेव्हा तिकडे खत मारतात. चिखल झाले की खत मारायचं मित्रांनो, त्यानंतर मग लावणी करायची. आम्ही मारलो आधीच. मोठू आधी बघ अशी मोठू व्हायचे, त्यानंतर मग घेऊन जायचे खाली. माती निघून थोडेसे हलके आहेत वरती, बघा आता घेऊन जाणं खाली. अजूनबद्दलच घेऊन जायचे, दोन हातात न्यायचे. तुम्ही मित्रांनो व्हिडिओ दिसणार नाही. चला नंतर भेटू थोड्या वेळाने. इथं इकडे खाडशी आहे, ते लागते पायाला वरनं. हां असे मोबाईल पाण्यात ठेवू, तर त्यांना घेऊन जाऊ पटापट. अशी घ्यायची ते दोन एका तरी 20-25 जातात एका हातात. तो तिकडं थोडासा लावलेला आहे,
इकडं नांगरतात. बैल पण घाबरतात पाण्याला. इकडं लावणी चालू आहे वरती. अजून वरती भरला नाही म्हणून तिथं ना पाय वगैरे जात मध्ये बघा. आई पाय गेला पूर्ण आतमध्ये माझा. अरे तर पाय गेला मी काय करू. किती भरलाय मित्रांनो आता बैल सोडणार जाणार जेवायला. इथनं कुठं काढणार आहो, नाही भेटणार. दाढीत ना कुठं नको सोडा. नाही बैल सोडत आहेत, इथून नेत आहेत. येऊ दे. जेवायला जायचं आहे. मित्रांनो आता आलो आहे आपण जिथून व्हिडिओ काल स्टार्ट केले तिथून. तिथे आहे म्हणजे मैसुंडा इथे आहे. मैसुंडा आणि वाघगावाच्या ते पुलावर आहे. तर बघा पाणी किती भरलं आहे मित्रांनो. दाखवतो पाणी किती भरलं आहे ते. म्हणजे एवढा पाणी भरलं आहे ना, खूप पाणी भरलं आहे. काय माहिती थोड्या वेळाने तो वरती पण येईल, दाखवतो मित्रांनो किती पाणी भरलं आहे. एवढं पाणी भरलं आहे एवढे. तर ह्याच्यापेक्षा पावसात ह्याच्या वरून वाहतं आहे बघा. पावसात ह्याच्यावरून पाणी वाहतो. एक पूर्ण रात्रभर आणि सकाळी दिवसभर पाऊस पडला ना तर मित्रांनो ह्याच्यावरून पाणी वाहतो. रात्री मुसळधार पाऊस पडला तर ह्याच्यावरून पाणी वाहतो. आम्ही पण शाळेत होतो, सारंगी हायस्कूलमध्ये, तेव्हा इथून यायचो. पूर्ण पाणी भरायचं. हे पूर्ण हे आहेत ना कट्टाडे, ते दिसायचे पण नाही. एवढ्यावरून पाणी भरायचं पूर्ण. हे पूर्ण शेतापर्यंत पाणी भरायचं. चला तिकडून जाऊ. इकडे स्वराज आला आहे दुकानात, तर बघूया कुठे येतो. बघा काय शिंगट्या पकडला नाही बघा. हा एक शिंगटी मोठी आहे, ही छोटी आहे. आत्ता झालं वाटतं. काट मोडायचं आहे. ही मस्त आहे, मोठी आहे बोल. ही थोडी छोटी आहे. हा खालचा लावा घेतलेला पण पूर्ण पाणी काढलाय मासा. आपण माझा टाइमपास करतोय. शिंगटी असणार, शिंगटीच आहे. हे बघा कसली आहे, कसली शिंगटी आहे. मजबूत शिंगटी, मोठी आहे. एक नंबर शिंगटी बाबा. काम झाला. एक नंबर शिंगटी बघा. ओके काम मध्ये. हो चांगला लागलाय, मजबूत लागलाय. वाढला की जोरात वाढणार की. पाणी काढलं वाटतं. चाट फोटो काढला फोटो. मस्त लागलं, एक नंबर भारी. एवढा काढून झाला तर संध्याकाळचा भारी वाटतंय. आणि चाय, बांधावरची चाय, शेतावरची आपल्याला मजा येते. आता काय मस्त लावायला आहे. हा पटपट पटपट लावत गेला. खालची झाली चिकन मित्रांनो, वरती आली तर तास वगैरे होईल. नंतर मग खाली. आता मी जातो मूड घेऊन खाली. मित्रांनो चहा पियालो एक एनर्जी येते अशी तडतडीत. आणि आता पान सुपारी तर असतेच म्हाताऱ्या माणसांची, तिथे एनर्जी आणते. आणि चहा तर एक नंबरच. शेतावरची चहा, शेताच्या बांधावर पियाला खूप भारी वाटते. मूड घेऊन जायचे.
चला मित्रांनो जाऊया खाली आणि पटापट लावून टाकू. एक तर 3 चोंड्याला मी आज 4 चोंडं पूर्ण होतील लावून. कसलं मस्त वातावरण कसलं भारी वाटतंय. संध्याकाळचं वातावरण आहे. मग मध्ये मध्ये हिरवंगार कसं भारी वाटतंय. तिकडं पण लावतात तिकडं पण लावतात आम्ही पण लावतो. मग इथल्या मधल्याने सुरुवात नाही केलं अजून. टाईम आहे. चला मोठी घेऊन जाऊ पटापट. अगं मित्रांनो थोडे पूर्ण व्हायला थोडेसे राहिले. आजला होईल पूर्ण. एक दिवशी प्रत्येक एक बावड बोलतात आमच्याकडे. आणि चोंडे पण. हा काय बोलतेस? हां बघा 4 चौथा आहे. होईल आता. वरती मांग करतात. हे बघा इकडं आणतो थांब. झालं थोडंसं लावणं लावत आहे. तिकडं मोठ ए साईडला कोणतं तुम्ही रात्री पाऊस बिऊस पडला तर एक साईडला बघा असे डिग मारलेत मग मुठाचे. हे डिग आहेत ना ते मुठ आहेत. आणि तिकडं लावतायत. बघा झाला लावून. आहे एक या दिवशी जण 5 वाजता आपण निघतो घरी जायला. हां दिसताय माझा फोटो? मी दिसताय की मी दिसताय? तोंडा चिकल लागलाय नाही ना? 5 वाजता जायचं घरी. जायला खूप वेळ लागतो. अर्धा तास लागतो चालायला. अर्धा तास लागतो की नाही मावशी? मग जातोय घरी. थोड्याला निघू. एक लावून झाला आता. नेऊ की थोड्या वेळा? हां बघा कसं मस्त हिरवगार वाटते. हे दाढी मस्त वाटत मित्रांनो. बघा न फोड करताना एवढं पाय खराब होत नाही चिखलाचे. बघा आता बघा खराब झालेत. कपडे बिपडे पूर्ण खराब होतात. चिखल उडतो तेव्हा. इकडं लावतात. समोर आहे खाडी. ते खाल्लं नाही वाटतं कोणतरी. हे काय इथं घरी थांबला कशा बैल पण थांबतात एका मागे. यायला तर रशी पण नाही थांबलाय. आता जातोय घरी. बैल थोडे आता बैल वाड्यात बांधणार आणि मग जाणार. बघा लगेच निघाला मागणं. चला जाऊया घरी आता पटापट. पाणी मग असं अडवलेलं आहे इकडं. आता चाललं घरी. आव्हान काढतो झालं. ही दाड काढून ही दाड काढायची वाटतं. ते बघा साईडला ठेवलं आहे. कसं आहे एका मोबाईल चालतो कसं मागोमाग. आता मित्रांनो आता जातोय घरी आणि ही व्हिडिओ आपली इथेच थांबवतो. चला मित्रांनो बाय बाय. तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर बाय बाय. कसे चालतं एका मागे एक. समोर नांगरीच्या मागे बैल. जाऊया घरी.